आम्ही आहोत प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आरती गणेश यशवंतकर यांच्या निवासस्थानी आहोत। आज विजयी झाले ते भोकरच्या नगर परिषदेमधून। तर काय सांगाल या विजयाबद्दल आपण आरतीताई? नमस्कार। माझं नाव आरती गणेश यशवंतकर। मला सर्वांनी मतदान करून विजय केल्याबद्दल मी सगळ्याची आभारी आहे। काय काय सांगाल, म्हणजे कसं वाटतं मला? याच्या पूर्वी तुमच्या घरात कोणी म्हणजे इथं राजकारणात नव्हतं आणि तुम्हाला जी संधी मिळाली, लोकांनी तुम्हाला भरपूर मतदान केलंय आणि निवडूनही दिलं, तर लोकांसाठी तुमचं म्हणजे भविष्यासाठी काय राहील? आता त्यांचे कामं करणं, नाले वगैरे रस्ते नाल्याचे सर्व प्रश्न आम्ही अशोकराव साहेबांनी आम्हाला नवीन चेहरा म्हणून एक निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला निवडून दिली जनताने। जे जनता आम्हाला गोरगरीब माणसाला जे आम्हाला न्याय दिला जनताने, त्या मायबापाचे पहिलेतः शततः नमन करून आम्ही पूर्णतः काम करण्याचा प्रयत्न करू। पुढील पूर्ण 5 वर्षाच्या संदर्भामध्ये पूर्ण काम करण्याची तयारी करू। अच्छा, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। त्यानं जे विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, त्याच्या विश्वासाला आम्ही पूर्णतः सत्पर राहू आणि कुठलाही त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। याची आम्ही पूर्णतः गवाही देऊन पुढील 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील आणि जनतेच्या सेवेमध्ये पूर्णतः काम करेल। आपण पाहिलं या ठिकाणी आरतीताई ज्या आता नगरसेविका आहेत, निवडून आहेत, आज विजयी उमेदवार आहेत, तर यांचे आज पती आहेत त्यांचे। तर या ठिकाणी त्यांनी जनतेच्या येणाऱ्या 5 वर्षासाठी, जनतेच्या सेवेसाठी, या वार्डाच्या विकासासाठी काम करण्याचं अभिवचन दिलेलं आहे। माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांना संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचं त्यांनी या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे।